न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षाचे पुरस्कृत उमेदवार सौ सायली नितीन अमृतकर या प्रभाग क्रमांक 25 मधील ब गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. आज त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मुरलीधर तात्या भामरे यांच्या हस्ते फीत कापून व नारळ वाढवून संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांच्या पॅनलचे अतुल भानुदास लांडगे, पाटील माधवी विजय तसेच भामरे मुरलीधर तात्या हे उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक नितीन अमृतकर यांनी केले. मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला. यावेळी उमेदवारांनी जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या जनताचं सर्वांनी आमच्या उमेदवारांकडे बारीक लक्ष द्यावं. सर्वसाधारण कुटुंबातले उमेदवार आहेत. पुढे सर्व धनशक्तीचे लोक आमच्या समोर उभे आहेत. या प्रभागात बऱ्याच समस्या आहेत. या प्रभागाचे लाईटचे, ड्रेनेज लाईट असे बरेच काम या प्रभाग 25 मध्ये राहिलेले आहेत. तुम्ही सर्वांनी, माझ्या माता भगिनींनी, माझ्या मतदार बंधूंनी आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे. माझा नमस्कार. आम्ही महाविकास आघाडीचे चारही उमेदवार आहोत. मी काँग्रेस या पक्षाकडनं पंजा या निशाणीवर निवडणूक लढवत आहे. एक महिला म्हणून तुम्ही जो आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, सायलीताईंना पण आणि मला पण, तर मला असं वाटतं की आम्हा चारही उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी विजयी करायचं. आणि या प्रभागात आम्ही स्थानिक उमेदवार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपला स्थानिक उमेदवार आपण निवडून देतो त्यावेळेस आपण कोणत्याही वेळी त्याला जर हाक मारली तो 2 मिनिटात आपल्यापर्यंत आला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, आज आम्ही पॅनलतर्फे मी स्वतः अतुल प्रभुदास लांडगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल निशाणी या चिन्हावर उभा आहे. त्यानंतर सायली नितीन अमृतकर या शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत आपल्या, त्यांची निशाणी रोड रोलर ही आहे. त्यानंतर पाटील माधवी विजय क गटातून अनुक्रमांक 2 काँग्रेस पंजा या निशाणीवरती ते उभे आहेत. त्यानंतर आपले तात्या सर्वांचे लाडके भामरे मुरलीधर तात्या सकाराम ब गटातून शिवसेना उमेदवारांनो, ही लढाई आम्ही आमच्यासाठी लढत नाहीये. निवडून यायचं, बलाढ्य बनायचं हे आमचं स्वप्न नाहीये. ही गरीब विरुद्ध श्रीमंत अशी लढाई आहे. ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे. या प्रभागामध्ये, या प्रभागातल्या गोरगरीब जनतेची आठवण इथल्या दिग्गज बलाढ्य उमेदवारांना तेव्हाच येत असते जेव्हा निवडणुका येतात. आणि निवडणुका आल्या की मग इथला तळागाळातला सर्वसामान्य नागरिक त्यांना आठवत असतो. तर या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या प्रभागातल्या समस्या ह्या कायम राहणार आहे. फक्त त्या सोडवणं ही इच्छाशक्ती असली पाहिजे, जी इथल्या काही लोकप्रतिनिधींची नाही. इथले काही लोकप्रतिनिधी आहेत का त्यांचं असं म्हणणं असतं की इथल्या समस्या कायम राहिल्या पाहिजे. आपण जेव्हा 1 वर्षापूर्वीचं 1 वर्ष मागे जा विधानसभेचे इलेक्शन झाले, इथले बलाढ्य आणि दिग्गज उमेदवारासमोर उभा आहे जो फक्त इथल्या प्रभागाच्या लोकांना वेटीस धरतो, गृहीत धरतो. तर यावेळी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, ही जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई आहे. शिवसेनेत आले, काम केलं, पदं भोगली, सत्ता भोगली, सत्तेत राहिले, स्कूटरवरून आज मर्सिडीज पर्यंत पोहोचले. हा सर्व प्रवास या प्रभागातल्या नागरिकांच्या जीवावर झालेला आहे. या प्रभागातल्या नागरिकांना निवडणुका आल्या, 500,000 रुपये विकत घ्यायचं आणि निवडून यायचं आणि मग कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायची. त्यानंतर एक लक्षात घ्या,
मी एक कामगार कुटुंबातला मुलगा आहे. व्यासपीठावर उपस्थित अतुलजी लांडगे, माझेताई पाटील आणि जमलेले समस्त प्रभागातील नागरिक, महिला वर्ग, मतदार बंधू भगिनींनो, गेल्या अनेक दिवसापासून प्रचार आणि प्रसाराचा धडाका चालू होता. प्रभागात 3 कार्यालय हे आपले कार्यरत झालेले आहे. हे 4थं कार्यालयाचा आज आपण उद्घाटन करत आहोत. तुमच्या सर्वांची साथ प्रेम मिळालं तर हे पॅनल जिंकू शकतं, हे मी आशा व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वांनी अशीच रोज मेहनत घेतली तर येत्या 16 तारखेला आपण गुलाल वडवल्याशिवाय राहणार नाही. आणि पॅनल मधले जे 4 लोक दिलेले आहेत, अतिशय सर्वसामान्य घरातले आहेत. त्यांना गरिबीची, श्रीमंतीची, सर्व लोकांची जाणीव आहे. म्हणजे अगदी ग्राउंड लेवलचे लोक आपण जे आहेत पॅनलचे, ते पक्षाने दिलेले आहेत. तुम्ही त्या सर्व उमेदवारांकडे बघावं आणि हा जो धंदा चालू आहे त्या लोकांकडे बघावं. जे तळमळीचे लोक आहेत अक्षरशः ग्रामीण भागातून इथं येऊन त्यांनी सर्व समाजासोबत त्यांची नाळ जोडलेली आहे. अशा सर्व उमेदवारांसोबत तुम्हीही त्यांना जे ते कमी पडत असेल तर सांगावं, हे मी तुम्हाला विनंती करतो. आणि पॅनल नमस्कार, मी सौ सायली नितीन अमृतकर, प्रभाग क्रमांक 25 ब गटातून निवडणूक लढवत आहे. माझे पती नितीन राजेंद्र अमृतकर हे 15 वर्षापासून राजकारणात व समाजसेवेत आहे. मला सर्व नागरिकांनी भरघोस मताने विजय करा, पूर्ण पॅनलला विजय करा. नमस्कार, मी सौ सायली नितीन अमृतकर, प्रभाग क्रमांक 25 ब गटातून निवडणूक लढवत आहे. माझे पती नितीन राजेंद्र अमृतकर हे 15 वर्षापासून राजकारणात व समाजसेवेत आहे. मला सर्व नागरिकांनी भरघोस मताने विजय करा, पूर्ण पॅनलला विजय करा.